नमस्कार, सविता फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्हाला गुड मॉर्निंग। आणि सांगायचं एवढंच आहे की व्हिडिओ येत नव्हत्या मम्मीच्या, कारण 2-3 दिवस झाले मम्मीची तब्येत बरी नाही आहे। खोकला, सर्दी, ताप आणि अशक्तपणा बरेच मम्मीला काय काय होते, कारण एवढे दिवस मम्मीने कामाचे काढले आणि तर आजारी पडणारच, कारण एवढे कष्ट करावे लागतात। तर मग आता मम्मीचं व्हिडिओ शूट करायला मला पण चांगलं नाही वाटलं। मम्मीला बोललो राहू दे, कारण तुम्हाला दाखवतो समोर। मी तयारी पण केली ती शूट वगैरे, म्हणजे मम्मीने टेबल वगैरे सगळं पुढे घेऊन ठेवलं होतं। मम्मी बोलली की कमेंट येतात तर व्हिडिओ बनवू, म्हणजे मम्मीला नाही शक्य झालं ते व्हिडिओ काढणं। तर आता पाणी तापत ठेवले मम्मीला, बोललो तू आंघोळ करून घे गरम पाण्याने, जरा फ्रेश वाटेल। आणि लादी वगैरे मी सगळे आता पुसून घेतले, झाडू वगैरे सगळं मारले, टाकाटक केले। आता फक्त कपडे राहिलेत वॉशिंग मशीनला लावायचे। आणि सकाळी काय उठून नाश्ता वगैरे काय केला नाही, चहा बिस्किट आणलं आणि आता बनवतो नाश्ता मम्मीला काहीतरी। तर मम्मीला आता विचारू काय बरं वाटते का नाही। थांबा पुढचा कॅमेरा लाव, बरं वाटते का? थोडं डोकं कमी झालं, दुखायचं, ताप पण कमी झालाय, पण थकवा जास्त आलाय मम्मीला आणि चेहरा एकदम सुजलाय बघा, अशक्तपणा आलाय। आणि फोन पण खूप जणांचे येतात आपल्या फॅमिली मेंबरचे, तर 1-2-3 दिवस फोन नका करू। मम्मीला बरं वाटलं की आम्ही लगेच व्हिडिओ काढू दुसरा आणि सांगू की मम्मीची तब्येत आता बरी आहे। तर मला तीच विनंती करायची की तुम्ही थोडासा थांबा, कारण कॉल यायला लागलेत ना, त्याच्यामुळं। कामोठ्याच्या ताई आहेत, त्यांचे ब्लाऊज मम्मीने घेतलेत वाटतं शिवायला, तर 2 दिवसात देणार होते अशी बोलली होती मम्मी। तर मम्मी बोलते की व्हिडिओमध्ये सांगतो त्यांना, जर ते व्हिडिओ बघत असतील तर ताई प्लीज समजून घ्या मम्मीला। त्यांनी आधीच समजून घेतलं, 10 तारखेला देणार होते, आजची काहीतरी 21 तारीख आहे। तरी मी त्या दिवशी ते आले होते भेटायला, त्यांना बोललो होतं मी देईल म्हणून, पण आता सॉरी, कारण तब्येत माझी अचानकच बिघडली आणि त्या दिवशी मी व्हिडिओ पण बनवला होता ना, ते आता मला बरं वाटतंय, आणि त्या दिवशी संध्याकाळी परत तब्येत बिघडली। म्हणजे मम्मीने आधीच ब्लाऊज घेतले होते वाटतं त्यांचे, पण त्या टायमाला पण ते नाही शक्य झाले। त्यात पण तब्येतमध्ये आजारी पडली होती, पण डबल चांगली झाली आणि आता जरा जास्त झाले। तर असेच प्रॉब्लेम आता होत राहतात। तर आता काय बोलू पण नाही शकत, आता मम्मीला कधी बरं वाटते कधी नाही। आणि आता दवाखान्यात घेऊन गेलतो आम्ही, गोळ्या वगैरे खाल्लेत मम्मीने, तर नाश्ता वगैरे बनवून डबल आता गोळ्या देतो, वाटेल बरं। थकवा आल्यामुळं आता लिंबू पाणी, काहीतरी ग्लुकॉन-डी ते आता द्यावं लागेल दिवसभरात, म्हणजे चक्कर थोडी गेली पाहिजे, अशक्तपणा नाही आला पाहिजे। म्हणजे जेवायला करतो आता काहीतरी जेवण, यूट्यूबला बघून करतो काहीतरी। तेच एवढंच सांगायचं होतं तुम्हाला की तुम्ही कमेंट आले 2-3 की ताई तुम्ही व्हिडिओ नाही टाकत, काय झालं काय झालं। फोन पण आले होते, उचलले होते स्वतः की अरे दादा व्हिडिओ का नाही टाकत आहे। तर मी बोललो व्हिडिओज काढतो आणि सांगतो सगळ्याला। किती जणांचे फोन उचलणार आणि व्हॉट्सअपला पण मेसेज केले होते सगळ्यांनी। तर एवढंच बोलायचं, मम्मीची तब्येत बरी नव्हती त्यामुळे मी आता व्हिडिओ शूट करतोय। तर तुम्हाला समजलं मम्मीची तब्येत बरी नाही आहे आणि लवकरच मम्मीला बरं वाटलं की पुन्हा एकदा व्हिडिओ काढतो। तरी मी प्रयत्न करतो, खोटे वाटते ते बघा, टेबल वगैरे इकडे ठेवला होता, हे सगळं टेप, कैची, हे सगळं वही, हे मम्मीने सगळं इथं सेटअप लावला होता व्हिडिओ काढण्यासाठी। कालच मम्मी बोलली की आपण व्हिडिओ काढू, पण ते नाही शक्य झालं। हे असं झालं सगळं, आता काय बोलायचं। अचानक ताप वगैरे आली, थंडी वाजून आली, तर एवढं सांगायचं मला पण काय सुचत नाही आता। तर इथंच थांबूया आपण, भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यांनी समजून घ्या। तर चला, बाय बाय।